नमस्कार. जानकी आता खूपच चिडलेली असते. जानकी शर्वरीला म्हणते, शर्वरी वंश, लाज आणली तुम्ही, लाज. अहो किती खालच्या थराला उतरलात. स्वतःच्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना संपवलत. नशीब मला तुमच्यावरती डाऊट आला होता, म्हणूनच मी नानांना आधीच ताकीद दिली होती की तुम्ही स्वतःचा श्वास रोखून ठेवा. आणि म्हणूनच नानांनी स्वतःचा श्वास रोखला आणि मगच खेळाला खरी सुरुवात झाली. जे काही घडलं ना ते घडलंच. हो, वकिलाला सुद्धा आम्हीच दोघांनी मॅनेज केलं होतं, जेणेकरून असं काही केलं तर तुम्ही आणखीनच स्वतःला जोरजोरात ओरडायला भाग पाडाल, आणि तेच आम्हाला पाहिजे होतं. तेव्हा सुमित्रा बोलते, मला तर लाज वाटते शरयू तुझी. का का तू असं वागलीस? अगं तुझ्यासारखी मुलगी कोणाच्याही पोटी जन्माला यायला नको, स्वतःच्या जन्मदात्याला मारायला निघालीस तू. अगं काहीच कसं वाटलं नाही. त्यावेळेला शर्वरी बोलते, हो हो हो, केलं मी हे सर्व. काय करणार आहात तुम्ही? काय चुकीचं केलं मी? काही एक चुकीचं केलेलं नाही. जे काही केलं ना ते सर्व सगळ्यांसाठी केलं. मला माझा हक्क मिळवण्यासाठी केला. प्रत्येक वेळेला नाना प्रत्येक गोष्टीमध्ये या जानकीचा विचार करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये काय गरज आहे या जानकीचा विचार करायची? कोण लागून गेली ही जानकी? तेव्हा नाना बोलतात, कोण लागून गेली? अगं जानकी तर माझी मुलगी आहे, मुलगी. तुझ्यापेक्षाही जास्त जर का कुणी माझं केलं असेल ना तर ते फक्त आणि फक्त जानकीने, बाकी कुणीही नाही. आणि मला तर आता हा विषय वाढवायचाच नाहीये. बस झालं आता. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मी सोडणार नाही. मी पैसे घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र नाना बोलतात, शरयू शरयू हे सर्व थांबव. खरंच शरयू तुझ्या या गोष्टींचा मला त्रास होतोय. काय करू मी तुझं शरयू, मला समजत नाहीये. तेव्हा शर्वरी बोलते, नाना आजपर्यंत मी तुमच्याकडे काहीच मागितलं नव्हतं, पण आता जे मागितलं ते जर का तुम्ही मला दिलं नाहीत ना नाना, तर मात्र मी विसरून जाईन की तुम्ही माझे वडील आहात. तेव्हा उलट्या हाताची सणसणीत कानाखाली सुमित्रा शर्वरीच्या लगावते आणि म्हणते, गप्प बस. अगं स्वतःच्या नवऱ्याला मारलंस. अगं दुसऱ्या कोणासोबत तरी प्रेम करतेस आणि त्याला घेऊन तुला हे शहर सोडून जायचंय. आणि तुला काय वाटलं त्यासाठी आम्ही तुला पैशाचा पुरवठा देऊ? अगं तुझा तो बॉयफ्रेंड आहे ना, तो तुझी काळजी घेऊ शकत नाही, तो तुला पोसू शकत नाही, आणि तू त्याच्यासोबत पळून जाणार? त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश, अहो तुमचं तर विक्रांत भाऊजींवरती प्रेम होतं. तुम्ही स्वतःच त्यांना निवडलं होतं आणि तुम्ही स्वतःच त्यांना सोडलं, त्यांना मारलं तुम्ही. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, जानकी तुला यामध्ये पडायची गरज नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, काय बोललात? काय बोललात तुम्ही शर्वरी वंश? अहो सगळीच नात्याची मर्यादा ओलांडताय तुम्ही. तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय. आणि प्लीज ह्या सर्व गोष्टी थांबवा, नाहीतर नको ते होईल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते, जानकी जानकी अगं राहू देत. जानकी मला तर या मुलीचं काय करावं ना तेच कळत नाही. आई बघितलंस का, बघितलंस? बघ बघ स्वतःच्या डोळ्याने बघ, तुझी ही नात काय गुण उधळते. अगं जरा तरी विचार कर ना. खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय. त्यावेळेला मात्र मोठ्यानी जानकी बोलते, आता सगळं काही संपलंय आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये. प्लीज प्लीज हे सर्व आता थांबवा, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र आजी शर्वरीला बोलते, शरयू शरयू तू माझा विश्वासघात केलास. शरयू अगं मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू तर माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास. का शरयू, का असं का वागलीस? असं वागून तरी तुला काय मिळालं शरयू? बोल शरयू बोल. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, मला काही एक बोलायचं नाही आहे. मला आता गप्प बसायचंय.
आणि उगाचच आता विषय वाढवू नका, कारण तुम्हाला तर विषय वाढवायला काहीही कारण लागतं. त्यावेळेला मात्र शर्वरी मोठ्याने बोलते, हो, आता एकच शेवटचं सांगते, मी जरी हे सर्व केलं असलं तरी जानकी तुझ्याकडे पुरावा काय? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, का शरयू? शरयू, तू असं का वागलीस? शरयू, मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. अगं जरा तरी विचार करायचा होतास ना तू. शरयू, बोल बोल, असं का वागलीस? त्यावेळेला लगेच शर्वरी म्हणते, बस, मला आता काही एक ऐकायचं नाही. आता सगळंच्या सगळं इथल्या इथे बंद झालं पाहिजे, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला लगेच सौमित्र बोलतो, अगं विश्वास ठेवला होता शर्वरी आम्ही तुझ्यावरती, पण तू मात्र आमचा विश्वासघात केलास. जानकी वहिनीच्या विरोधात उभं राहिलो होतो आम्ही. आम्हाला असं वाटत होतं की जानकी वहिनीनीच सगळी प्रॉपर्टी हडपली. त्यावेळेला लगेच जानकी सौमित्राला बोलते, सौमित्र भाऊजी, सारंग भाऊजी, अहो मला या प्रॉपर्टीशी काहीही देणं घेणं नाही. मी प्रॉपर्टी अशी तुमच्या नावावरती करेन. माझ्यासाठी जर का कोणी महत्वाचं असेल तर माझ्या घरातली माणसं, माझी नाती, माझ्या नात्यांपेक्षा, माझ्या माणसांपेक्षा माझ्यासाठी काहीही महत्वाचं नाही. पैसा, प्रॉपर्टी आज ना उद्या कमावता येऊ शकते, पण माणसं मात्र माझ्यासाठी खूप महत्वाची आहेत. शर्वरी वंश, तुम्ही जर का माझ्याशी नीट बोलला असतात, मला सांगितलं असतं तर कदाचित मी समजून घेतलं असतं. शर्वरी वंश, एवढ्या खालच्या थराला जायची गरजच नव्हती. तेव्हा मात्र शर्वरी मोठ्याने बोलते, पुरे, आता हा विषयच ताणायचा नाहीये, आणि हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच शर्वरी मोठ्याने बोलते, खरं सांगू का, आता मला हा विषय ताणायचाच नाहीये. त्यावेळेला लगेच नाना बोलतात, ते काही नाही जानकी, जानकी आता खरंच या मुलीची काहीतरी अशी विल्हेवाट लाव जेणेकरून मला या मुलीचा चेहराच पुन्हा कधी पाहायचा नाही. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, नाना मी चुकले, मी जे काही केलं ते भावनेच्या भरात केलं. तेव्हा मात्र जानकी बोलते, तुम्ही काल परवा भेटलेल्या त्या मुलासाठी स्वतःच्या जन्मदात्याला मारण्याचा प्रयत्न केला, एवढंच काय तर त्यांना संपवलंच. पण शर्वरी वंश, तुम्ही मात्र हे विसरलात की तुम्ही जे काही करत होता ते चुकीचं करत होतात. शर्वरी वंश, असं वागताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. त्यावेळेला लगेच शर्वरी मोठ्याने बोलते, जानकी आता खरंच बस. हो, चुकली असेल मी, केली मर्यादा मी ओलांडली, काय करणार आहेस? खरं सांगू का, मला मर्यादा ओलांडावी लागली. आता मात्र मला कसलीच इच्छा राहिली नाहीये. मला फक्त माझ्या बॉयफ्रेंड सोबत हे शहर सोडायचं आहे. त्यावेळेला सुमित्रा बोलते, म्हणून तू एवढ्या टोकाचं पाऊल उचललंस? आणि कोण आहे कोण तो? त्यावेळेला जानकी बोलते, आई मी त्याला शोधून काढलंय आणि मी त्याला बोलावलंय सुद्धा, तो येतच असेल. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, जानकी काय गरज आहे तुला माझ्या या पर्सनल गोष्टींमध्ये पडायची? एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची जानकी, कितीही काही झालं तरी माझ्या या पर्सनल गोष्टींमध्ये तुला पडायची गरजच नव्हती. तू का माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये पडतेस? तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि त्यावेळेला जानकी मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलंय. आता मात्र शर्वरी वंश, तुमच्याकडे पर्यायच नाहीये. तुम्ही स्वतःच्याच हाताने स्वतःसाठी खड्डा खणलात. काय गरज होती तुम्हाला? तेव्हा लगेच शरयू बोलते, जानकी मी हे सर्व केलं ते का केलं तुला कळलंय ना? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, मला तर या शर्वरीवरती पहिल्यापासूनच डाऊट होता आणि पहिल्यापासूनच डाऊट असणार. का सांगू जानकी? कारण हिचं वागणं आहे ना मला कधीच पटलं नाही. प्रत्येक वेळेला ही विरुद्धच वागत आले. त्यावेळेला मात्र लगेच शर्वरी बोलते, ऐश्वर्या तुझ्या तोंडात हे शोभत नाही, तू कसं वागलेस कळतंय ना? तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, तिच्याशी बोलूच नकोस तू, आणि तू स्वतःचं कंपॅरिझन तिच्याशी करू नकोस.
कारण या घराला वाचवण्यासाठी स्वतःच्या वडिलांना तिने जेलमध्ये पाठवलंय, पण स्वतःच्या वडिलांना कधी मारण्याचा प्रयत्न केला नाही. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, आई तू विसरलीस का? नानांना जिन्यावरून ऐश्वर्यानेच ढकललं होतं, हे तू सहजासहजी विसरलीस का? तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते, चुका कोणाच्या हातून होत नाहीत, ऐश्वर्याच्या हातून सुद्धा चुका झाल्या, पण त्या चुका तिने सुधारण्याचा प्रयत्न केला आणि याच गोष्टीचा मला आनंद आहे. खरं सांगू का, मला तर तुमच्या या गोष्टी पटतच नाहीयेत. त्यावेळेला मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला शर्वरी मोठ्याने बोलते, हो केल्यात मी चुका, काय करणार आहेस? ऐश्वर्यासाठी या घरामध्ये न्याय वेगळा आणि आमच्यासाठी या घरामध्ये न्याय वेगळा. जरा तरी विचार करून बोला, तुम्ही काय बोलताय ते. तेव्हा जानकी बोलते, शर्वरी अगं तू जे काही केलंस त्यासाठी तू नानांची माफी मागतच नाहीयेस. तू जर का नानांची माफी मागितलीस, नानांचे पाय धरलेस, अगं कोणते आई वडील आपल्या मुलांना माफ करणार नाहीत? लगेच करतील माफ, कळतंय का? तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते, बस मला माफ करायची गरजच नाही, मला फक्त पैसा पाहिजे. त्यावेळेला ऋषिकेश शर्वरीच्या हाताला धरतो आणि तिला धक्के मारत घराबाहेर ढकलतो आणि शर्वरीला बोलतो, शर्यू आजपासून या घराकडे नजर वर करून पाहायचं नाही, आणि तसा जर का प्रयत्न केलास ना तू, तर मात्र तुझी वाट लावेल. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, बस काय चाललंय तुमचं, मला तर कळतच नाहीये. प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र मोठ्याने शर्वरी बोलते, आता सगळं काही संपलंय आणि मला हा विषय ताणायचाच नाहीये. खरं सांगायचं तर जे काही घडतंय त्यासाठी तुम्ही सर्वजणच जबाबदार आहात. नानांनी वेळेवरती मला पैसे दिले असते तर कदाचित माझं भयानक सत्य नानांसमोर आलंच नसतं. आता मात्र मला कळून चुकलंय की तुम्ही सर्वजण हे मुद्दामून करताय. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, जानकी जानकी अगं तू कशाला या मुलीसमोर स्वतःचं डोकं आपटतेस? तिला कितीही काही बोललीस तरी सुद्धा तिला काहीच फरक पडणार नाही. जानकी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा स्वतःचाच विचार करायचा, बाकी कोणाचाही नाही. तेव्हा मात्र जानकीला खूपच त्रास होत असतो. त्याच वेळेला जानकी मोठ्याने बोलते, आता मला हा विषय नाही वाढवायचा, हा विषय आता इथल्या इथे मला बंदच करायचा आहे. प्लीज प्लीज या सर्व गोष्टी आत्ताच बंद करा. तेव्हा मात्र जानकीला खूपच राग येतो. त्याच वेळेला ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी आता तू हिला मला घरात घ्यायला लावू नकोस हा. कुठेही जाऊ देत, रस्त्यावर राहू देत, भीक मागू देत. त्यावेळेला मात्र जानकी बोलते, ऋषिकेश काय बोलताय तुम्ही? त्या जरी चुकल्या असल्या तरी सुद्धा तुम्ही हे विसरू नका की त्या तुमच्या बहीण आहेत. तुम्ही असं कसं काय बोलू शकता? त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, पण वहिनी तुम्हाला एक गोष्ट आठवणीत राहत नाही का? ज्या मुलीबद्दल तुम्ही बोलताय त्याच मुलीने स्वतःच्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला. आज नाना आपल्यामध्ये आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या मास्टर प्लॅन मुळे, नाहीतर नाना आपल्यामध्ये नसतेच. तुम्हाला कळतंय का बहिणी? तेव्हा लगेच जानकी बोलते, अवंतिका निदान तू तरी शांत हो. अवंतिका आणि तुला ह्यामध्ये बोलायची गरज नाही. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, का बोलायचं नाही वहिनी? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, अवंतिका तू 2 जीवाची आहेस ना, तू जरा शांत राहा, तुला एवढं मोठ्याने ओरडून नाही चालणार. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, पण या मुलीला माझ्या समोर सुद्धा बघायची मला इच्छा नाही. त्यावेळेला जानकी बोलते, काय मिळवलं शर्यू वंश तुम्ही हे सर्व करून? शर्यू वंश सगळं काही तुम्ही हातातून घालवलं. तुम्हाला कळतंय का शर्यू वंश? अहो जरा तरी विचार करा ना. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, जानकी बस, आता मात्र अति होतं या. प्रत्येक वेळेला येता जाता माझा अपमान करायची गरज नाहीये आणि हे सर्व थांबव. जानकी मुद्दामून करतेस ना?
तेव्हा मात्र जानकी बोलते, काय करू मी तुमचं शर्वरी वंश? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, काही करू नका. एकच लक्षात ठेवायचं, तुम्ही जर का मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न जरी केलात ना, तरी मी स्वतः या घरातून कुठेही जाणार नाही. मी तुम्हाला सगळ्यांना संपवेन. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, बघ जानकी, तूच बघ, स्वतःच्या डोळ्यांनी बघ, स्वतःच्या कानाने ऐक. अगं ही मुलगी सुधारण्यातलीच नाहीये आणि तू मात्र या मुलीची बाजू घेतेस. खरंच मला तुझ्या या वागण्याची कीव येते, कीव. अगं असं का वागतेस? तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते, बस आता मी शर्वरी वंश तुम्हाला स्वतः सांगते, तुम्ही एकतर त्या मुलाचा नाक सोडा, कारण तो मुलगा तुमच्या लायकीचा नाहीये. तो फक्त आणि फक्त पैशासाठी तुमच्या सोबत आहे. कळतंय का तुम्हाला? त्यावेळेला शर्वरी बोलते, जानकी, त्याचं माझ्यावरती मनापासून प्रेम आहे आणि तो कधीच खोटं बोलू शकत नाही. त्यावेळेला जानकी बोलते, तुमचा तुमच्या घरातल्यांवरती विश्वास नाहीये का? तुम्ही तुमच्या घरातल्या माणसांवरती विश्वास ठेवा. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश, आता तुम्हीच तुमच्या आयुष्याचा निर्णय घ्या, नाहीतर सगळं काही हातातून निघून गेलं. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, माझ्या आयुष्याचा निर्णय मी घेतलाय. मी या म्हाताऱ्याला मारलं सुद्धा होतं, पण तुला मध्ये मध्ये चोंबडेपणा करायचा होता ना, तो तू केलास. आणि आता मात्र शांत बस जानकी. जानकी, आता जर का तू माझ्या वाटेला गेलीस तर मात्र मी तुला सोडणार नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, शर्वरी वंश, तुम्ही सगळंच विसरताय. असं का वागताय शर्वरी वंश? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर शर्वरी आता तरी सुधारेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.